मित्रांनो मित्रांनो, आपण निश्चितपणे आज खुश असाल की इंडियाने इंग्लंडला सेमीफायनलला हरवलं आणि ज्या पद्धतीने इंग्लंडला इंडियाने हरवलेलं आहे, त्या अर्थानं इंग्लंडसुद्धा डिझर्व्ह करत होती सेमीफायनलला येण्यासाठी. ज्या पद्धतीने इंग्लंडनं बॅटिंग केली, 254 धावांचं टार्गेट असताना इंग्लंडने जे धैर्य दाखवलं, ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमक क्रिकेट खेळलं, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. विशेष करून बेथेलचं कौतुक केलं पाहिजे. विल जॅक्सने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याचंही कौतुक केलं पाहिजे. ब्रूक आणि बटलर बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियाने ज्या पद्धतीचं स्टार्ट केलं होतं, संजू सॅमसननं अभिषेक शर्माला सांगितलं की बाबा थोडंसं रिलॅक्स, पण त्याने ऐकलं नाही. ठीक आहे, अभिषेक शर्माचा मूळ स्वभाव हा क्रिकेट आक्रमकपणे खेळण्याचा जरी असला, तरी प्रत्येक बॉल हा मारण्यासाठी नसतो, हे त्याच्या कधी लक्षात येईल त्यालाच माहीत. असो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, संजू सॅमसन ज्या पद्धतीने स्ट्रेट बॅटनं खेळत होता, म्हणजे त्याने जे सिक्स मारले किंवा जे चौकार मारले ते अगदी निर्विवादपणे होते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका त्या फटक्यांमध्ये नव्हता. ब्रूकनं त्याचा जो कॅच सोडला तो एक फटका वगळता संजू सॅमसनची बॅटिंग अगदी जबरदस्त होती. ब्रूकने कॅच त्या संजू सॅमसनचा कॅच सुटल्यानंतर ब्रूकची ॲक्शन काय असेल, त्याच्या मनात काय असू शकतं, आणि त्याने जवळपास 88 धावा केल्या. आणि शिवम दुबेला लवकर पाठवण्याचा निर्णय निश्चितपणे एक यशस्वी निर्णय ठरला. याचं कारण असं आहे की शिवम दुबे हा स्पिनर्सला ज्या पद्धतीने मिड विकेटहून षटकार मारतो, ते वाखाणण्याजोगं आहे. ते पाहण्यासारखं आहे. स्ट्रेटला मारतानाही ते बघण्यासारखं आहे. आणि ज्या पद्धतीने ही बॅटिंग, एकूणच एक जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी त्याने केली. आणि त्याच्यानंतर तिलक वर्मा असेल, हार्दिक पांड्या असेल, यांनी छोटे रन्स केले, परंतु ते महत्त्वाचे होते आणि इंडिया 253 वर पोहोचली. 254चं टार्गेट असताना फिलिप साल्टची विकेट आपल्याला त्याच्या प्रेशरमध्ये मिळाली. ते जे असतं ना रन रेट, 10, 12, 13चं रन रेट, 14चं रन रेट ते कव्हर करणं, त्या प्रेशरमुळे फिलिप साल्ट हा बाद झाला. बटलर झोकात होता. मला असं वाटत होतं की बटलर काहीतरी आज वेगळं करू शकतो. पण वरुण चक्रवर्तीचा समोरचा तो जो बॉल होता त्याच्या लक्षात आलं नाही आणि तो बोल्ड झाला. खरं तर वरुण चक्रवर्ती हा खूप शॉर्ट बॉल टाकतोय. अर्ध्या पिचवर त्याची बॉल पडताना दिसतोय आणि वानखेडेवर याचे परिणाम उलट असतात. ते बॉलर्सला कठीण परिस्थितीत घेऊन जातात. आज कौतुक करावं लागेल अक्षर पटेलचं, जसप्रीत बुमराहचं, ज्या पद्धतीने त्या दोघांनी खेळ केला. जसप्रीत बुमराहनं ती जी ओव्हर होती, 6 रन्स दिले मित्रांनो. 18व्या ओव्हरला फक्त 6 धावा देणं, या परिस्थितीमध्ये की तो बेथेल अगदी वेड्यासारखे बॅटिंग करत होता. ते षटकार आणि चौकार बघून असं वाटत होतं की बस, आपला प्रवास आता सेमीफायनलमध्ये संपतो की काय. पण जसप्रीत बुमराहनं ती जी 18वी ओव्हर टाकली आणि त्या ओव्हरला फक्त 6 धावा दिल्या. पूर्णपणे परफेक्ट यॉर्कर. आणि एक असं आहे की जसप्रीत बुमराहची दहशत या जागतिक क्रिकेटच्या ज्या टीमा आहेत त्यांच्यावर निश्चितपणे झालेली आहे. जसप्रीत बुमराहला ते लोकं आक्रमकपणे त्याच्या विरोधात बॅटिंग करायला जात नाही, कारण त्यांना त्यांची विकेट टिकवायची असते आणि त्याचा फायदा घेतला. सूर्यकुमार यादवचं मी कौतुक करतो की जसप्रीत बुमराहला त्याने काल ज्या पद्धतीने हँडल केलं. सुरुवातीच्या 3-4 ओव्हर दुसऱ्या बॉलर्सला दिले आणि त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहच्या 2 ओव्हर, 12वी ओव्हर होती ती जसप्रीत बुमराहची 3री ओव्हर होती. आणि त्याच्यानंतर त्याने ज्या पद्धतीने हे सगळं हे केलं, ते निश्चितपणे अगदी जबरदस्त होतं. आणि ती आपल्याला त्याची जी 18वी ओव्हर होती जसप्रीत बुमराहची, ती तिकडे निर्णायक ठरली. हार्दिक पांड्यानं 19वी ओव्हर टाकल्यानंतर त्याने फक्त 9 धावा दिल्या आणि एक हे परफेक्ट होतं की शिवम दुबेला लास्ट ओव्हर करायची आहे. पण सगळ्यात महत्त्वाची की तुमच्या परफेक्ट बॉलरला 18वी आणि 19वी ओव्हर देणं, हा सुद्धा डिसिजन सूर्यकुमार यादवचा अगदी ओके होता. मित्रांनो, अक्षर पटेलने ज्या पद्धतीने कॅच पकडला, तो अफलातून कॅच होता, तो ब्रूकचा होता. त्याच्यानंतर त्याने विल जॅक्सचा कॅच पकडला. त्याला असं वाटलं की आता आपण सीमारेषेवर जातोय. तो बॉल त्याने त्या क्षणी फेकणं आणि तो अभिषेक शर्मानं झेलणं, हे सगळंच अप्रतिम होतं दिसण्याकरता आपल्याला.
तर इंडिया अत्यंत जबरदस्त खेळ करूनच इकडे फायनलला गेलेली आहे आणि 100% मला खात्री आहे, की यंदाच हा दुसरा वर्ल्ड कप आपण जिंकू शकतो. न्यूझीलंडची टीम आता मला वाटतं ते प्रेशरमध्ये असू शकतात. कारण ते टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करावी की बॉलिंग करावी या द्विधा मनस्थितीत ते आज असतील. कारण इंडियाला पहिली बॅटिंग देणंही त्यांना परवडणारं दिसत नाही आणि सेकंड बॅटिंगला तर विषयच नाही, कारण चेसिंगमध्ये आपण हे आहोत. त्यामुळे टॉसवर काही नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही नॉकआउटची मॅच असते, ज्या स्थितीत तुम्ही सुरुवातीला अगदी आक्रमकपणे क्रिकेट खेळून समोरच्या टीमवर प्रेशर टाकू शकता. पॉवर प्लेला 50-60 धावा एखादी विकेट गेली तरी चालते, पण नंतरच्या 7 ते 15 या 9 ओव्हरच्या पिरियडमध्ये जर चांगली प्रकारची बॅटिंग झाली आणि विकेट्स हातात राहिल्या, तर 16 ते 20 या 5 ओव्हरमध्ये सुद्धा तुम्ही चांगले रन्स करू शकता. जबरदस्त 20 क्रिकेट खूप बदललेलं आहे. जसप्रीत बुमराहचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने यॉर्कर लाईनचे बॉल टाकले. अर्शदीप सिंग थोडासा त्याची जी एक 17वी ओव्हर होती, ती थोडी तिकडे 16 धावा गेल्या आणि त्या ज्या 16 धावा होत्या, त्यामुळे पुन्हा आपण मॅचमध्ये रिटर्न आलो होतो. पण ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने केलेली बॉलिंग ही जबरदस्त आहे. मित्रांनो, आता न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलला काय टीम सिलेक्शन असेल किंवा काय असेल, ते टीम मॅनेजमेंट डिसिजन घेईलच. पण मला असं वाटतं, की वरुण चक्रवर्तीऐवजी फक्त कुलदीप यादवचा समावेश झाला, ती टीम सेटल होईल. ठीक आहे, अभिषेक शर्मावर खूप टीका होते. पण असं आहे, की मित्रांनो, बॅटिंग लाईनअप आपली जबरदस्त आणि रिंकू सिंगला घेतल्यानंतर मग पुन्हा तो फिनिशरच्या भूमिकेत राहील. त्यामुळे मला नाही वाटत, की विनिंग कॉम्बिनेशनमध्ये काही बदल होईल. झालाच तर वरुण चक्रवर्तीऐवजी कुलदीपला खेळवलं जाऊ शकतं. तेव्हा न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचचं ॲनालिसिस पण आपण करू. पण ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळली आणि ज्या पद्धतीने आक्रमकपणे क्रिकेट खेळून खरी सेमीफायनलचा दर्जा असणारी मॅच त्या ठिकाणी इंग्लंडनं बॅटिंग करून दाखवली. त्यांचंही कौतुक करूया. टीम इंडियासाठी चीअरअप करा. बॉलिंगचा इश्यू नाही आहे मित्रांनो. वानखेडेची जी पिच आहे तिकडे आपण बघतो, की IPLला सुद्धा 200-220 धावा होतात. प्रत्येक पिच एकसारखी नसते. अहमदाबादची पिच थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे थोडासा फरक तिकडे निश्चित जाणवेल आणि एकच आहे, की आज टीम इंडियाला आपण चीअरअप करूया आणि इंडिया निश्चितपणे हा वर्ल्ड कप डिफेंड करेल. हा वर्ल्ड कपही आपण जिंकू अशा प्रकारचे प्रार्थना देवाकडे करूया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की टीम इंडियाला चीअरअप करूया. भारत न्यूझीलंडच्या या फायनलच्या दरम्यान त्या दिवशी आपण पुन्हा या मॅचच्या संदर्भात बोलूच. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके.